सर मी आता थोडा एकदाच व्यक्तिगत बोलते, तुमच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही. मी तुमच्या एकदा मनसेच्या पालघरच्या कार्यक्रमाला निवेदन करायला आलेले, तेव्हा मनसे नुकतीच झालेली सावे म्हणून एक तो तुमचा कार्यकर्ता आहे, त्याने तो अरेंज केलेला आणि मी पण दादरलाच राहते. मला निवेदनाला बोलावलेलं पालघरला. तुम्ही आलात आणि खूप उशीर झाला सभा संपेपर्यंत आणि मला आता पालघरहून यायला गाडी नव्हती. मी विनय येडेकरला सांगितलं, तो माझा मित्र आहे, की मला तुमच्या ह्याच्यात जरा घुसता येईल कारण मी पण तुमच्या इथेच राहते, राजसाहेबांच्या इथे, मला घ्या ना जरा. त्यांनी तुम्हाला आठवत नसेल पण त्यांनी तुम्हाला सांगितलं की ही अशी अशी आपल्या जवळच राहते, तर तिला आपण आपल्या गाडीत घेऊया का. आणि तुम्ही तुमच्या 5 पत्रकार कार्यकर्त्यांना बाजूला करून माझ्या एकटीसाठी एक गाडी दिलीत. तुमच्या ताफ्याच्या पाठोपाठ माझी गाडी येत होती आणि मी जर तशीच गाडी नेली तर 3 तास लागले असते पालघरून. तुम्हाला झेड सिक्युरिटी असल्यामुळे खड असल्यामुळे आपण 1.25 तासात आलो. आणि मला एवढे आठवतंय, मी शोभा हॉटेलच्या जवळ राहते, मी विनयला मेसेज टाकला, अरे मी शोभाला उतरीन, तुम्ही आत नका नेऊ. तुम्ही सांगितलं की ही महिला आहे, 12 वाजले, त्यांच्या घरापर्यंत गाडी नेऊया. आणि शोभाच्या गल्लीत मी राहते, तुम्ही तुमच्या सकट माझ्या दरवाजात आलेलात. तुम्हाला आठवणार नाही कदाचित, पण हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आणि मी आज ज्याला त्याला सांगते, ज्याला त्याला सांगत असते, तो आज मला तुम्हाला प्रत्यक्ष सांगायला मिळाला.